हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. TCS व IBPSने कंडक्ट केलेल्या सर्व एक्झामचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा यात इन्क्लूड आहेत आणि हेच सर्व क्वेश्चन्स प्रत्येक एक्झामला रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर स्टार्ट करूया. गावोगाव या शब्दाचा समास ओळखा. द्विगु समास, द्वंद्व समास, अव्ययीभाव समास की बहुव्रीही समास. गावोगाव या शब्दाचा समास कोणता समास येईल? तर आपण पाहिलं होतं गावोगाव, घरोघरी, दारोदारी, पावलोपावली, त्यानंतर पानोपानी, गल्लोगल्ली, जागोजागी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर अव्ययीभाव समास, ऑप्शन सी. त्यानंतर आणखी काय येते अव्ययीभाव समासामध्ये? तर आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागून बनलेले शब्द येतात अव्ययीभाव समासामध्ये. आजन्म, आमरण, यथाविधी, यथावकाश, त्यानंतर प्रतिदिन, प्रतिवर्ष, प्रतिक्षण. ठीक आहे. त्यानंतर बे, दर, गैर, बिन, हर हे उपसर्ग लागून तयार झालेले शब्दसुद्धा येतात अव्ययीभाव समासामध्ये. गैरशिस्त, गैरहजर, बिनधास्त, बेशिस्त, दरसाल, दररोज. ठीक आहे, अव्ययीभाव समास. द्विगु समासात काय येते? तर पहिले पद संख्याविशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो. नवरात्र, नवरात्रींचा समूह, त्यानंतर त्रिभुवन, सप्तरंग, पंचवटी हे सर्व येतील द्विगु समासामध्ये. द्वंद्व समास बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ, विटी दांडू, विटी आणि दांडू, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, त्यानंतर आई वडील, राम लक्ष्मण हे सर्व येतात द्वंद्व समासामध्ये. बहुव्रीही समासात काय येते? तर लंबोदर, लक्ष्मीकांत, निळकंठ, जितेंद्रिय दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा असतो बहुव्रीही समास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चोरभय या शब्दातील समास ओळखा. द्वंद्व, तत्पुरुष, अव्ययीभाव की द्विगु? चोरभय तर विग्रह काय होईल? चोरापासून भय, ऊनहून पंचमी तत्पुरुष समास येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. चोरांपासून भय, ऊनहून हा प्रत्यय आलाय त्यामुळे पंचमी तत्पुरुष समास. आणखी कोणती येतील पंचमी तत्पुरुष समासाची उदाहरणे? तर जातीभ्रष्ट, जातीतून भ्रष्ट, तून, ऊनहून प्रत्यय, रोगमुक्त, रोगातून मुक्त, जन्मखोड, जन्मापासून खोड, पासून, ऊनहून, पंचमी तत्पुरुष. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे? महादेव, बालमित्र, गजानन की नवरात्र? द्विगु समासाचे उदाहरण. तर द्विगु समासात काय असते? तर आता आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये डिस्कस केलं होतं. द्विगु समास म्हणजे पहिले पद असते संख्याविशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो. उदाहरणे कोणती पाहिली होती? नवरात्र, नवरात्रींचा समूह, पंचवटी, 5 वडांचा समूह, सप्तरंग, 7 रंगांचा समूह, त्यानंतर त्रिभुवन, त्रैलोक्य, सप्ताह, सप्तर्षी ही सर्व येतील द्विगु समासाची उदाहरणे. ठीक आहे. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नवरात्र, 9 रात्रींचा समूह, पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व की यापैकी नाही? यथाशक्ती तर हे सुद्धा आपण डिस्कस केलं. आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागून बनलेले शब्द असतात अव्ययीभाव समासात. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आ उपसर्ग लागून तयार झालेले शब्द म्हणजे आमरण, आजन्म. यथा उपसर्ग लागून बनलेले शब्द यथाशक्ती, यथावकाश, यथाविधी, प्रति, प्रतिक्षण, प्रतिदिन, प्रतिवर्षी. ठीक आहे. आणखी काय पाहिलं होतं अव्ययीभाव समासात? तर बे, हर, गैर, बिन यासारखे उपसर्ग लागून बनलेले शब्द गैरशिस्त, गैरहजर, बिनधास्त, बेमालूम, दररोज, दरसाल हे शब्दसुद्धा येतात अव्ययीभाव समासामध्ये. याचबरोबर आणखी कोणते शब्द असतात? पावलोपावली, जागोजागी, पानोपानी, गल्लोगल्ली, रस्तोरस्ती हे सर्व शब्दसुद्धा येतात अव्ययीभाव समासात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जातीभ्रष्ट या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, द्वंद्व, अव्ययीभाव की बहुव्रीही? तर आत्ताच आपण डिस्कस केला होता. जातीभ्रष्ट विग्रह काय होईल? जातीतून भ्रष्ट, ऊनहून, पंचमी विभक्ती, पंचमी तत्पुरुष समास येईल. ऑप्शन ए. आणखी काय पाहिलं होतं?
चोरभय, चोरांपासून भय, रोगमुक्त, रोगापासून मुक्त, जन्मखोड, जन्मापासून खोड. ठीक आहे. पंचमी तत्पुरुष समास. द्वंद्व समासात काय येते? तर दोन्ही पदे महत्त्वाची असतात. बहीण भाऊ, बहीण व भाऊ, आई वडील, आई आणि वडील, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, विटी दांडू. त्यानंतर बरे वाईट, बरे अथवा वाईट, खरे खोटे, खरे किंवा खोटे, सत्यासत्य, पाप पुण्य. ही सर्व आहेत द्वंद्व समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुरणपोळी या शब्दातील योग्य समास ओळखा. तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही की द्विगु. पुरणपोळी विग्रह काय होईल? पुरण घालून केलेली पोळी. कोणता समास येईल? मध्यम पदलोपी समास. तत्पुरुष समास येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. त्यानंतर साखर भात, साखर घालून केलेला भात. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. वांगी भात, वांगी घालून केलेला भात. त्यानंतर मामे भाऊ, चुलत सासरा, मावस भाऊ, भोजन भाऊ. हे सर्व आहेत मध्यम पदलोपी समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष, अव्ययी भाव, द्वंद्व की षष्टी तत्पुरुष. तर आत्ताच डिस्कस केलं आपण. पावलोपावली, जागोजागी, पानोपानी, गल्लोगल्ली, रस्तोरस्ती, घरोघरी. कोणते समास? अव्ययी भाव समास. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. ज्या सामासिक शब्दांमध्ये दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो असा समास कोणता? कर्मधारय, बहुव्रीही, द्वंद्व की अव्ययी भाव. दोन्ही पदांना महत्त्व नसून त्यावरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो. कोणता समास येईल? बहुव्रीही समास असतो. ऑप्शन बी. उदाहरणे काय येतील? लक्ष्मीकांत, लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो म्हणजे विष्णू. लंबोदर, लंब आहे उदर ज्याचे असा तो म्हणजेच गणपती. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो शंकर. वक्रतुंड, वक्र आहे तोंड ज्याचे असा तो म्हणजेच गणपती. तिसऱ्याच पदाचा बोध होतो. बहुव्रीही समास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. निळकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर आत्ताच पाहिलं. निळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे शंकर. कोणता समास? बहुव्रीही समास. तिसऱ्याच पदाचा बोध होतो. ठीक आहे. ऑप्शन ए. बहुव्रीही समासात दोन्ही पदे महत्त्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो. ठीक आहे. निळकंठ, वक्रतुंड, लक्ष्मीकांत, जितेंद्रिय हे सर्व शब्द आहेत बहुव्रीही समासाची उदाहरणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चहा पाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता? समाहार द्वंद्व, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व की अव्ययी भाव. चहा पाणी. तर चहा पाणीचा विग्रह काय असतो? चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. आणि ज्या सामासिक शब्दात दोन वस्तूंचा उल्लेख असतो पण त्याचबरोबर तशाच प्रकारच्या आणखी गोष्टीसुद्धा आपोआपच जोडून येतात तेव्हा तो असतो समाहार द्वंद्व समास. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. चहा पाणी, चहा पाणी व इतर फराळाचे पदार्थ. भाजीपाला, भाजीपाला व इतर वस्तू. वेणीफणी, वेणीफणी व इतर वस्तू. त्यानंतर मीठ भाकर, मीठ भाकरी आणि यासारखे इतर खाद्यपदार्थ. केर कचरा, बाजारहाट, शेतीवाडी हे सर्व येतील समाहार द्वंद्व समासात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते? पहिले, दुसरे, दोन्ही की दोन्ही नाहीत? द्वंद्व समास काय पाहिलं होतं? तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. उदाहरणे काय पाहिली होती? बहीण भाऊ, बहीण व भाऊ, आई वडील, आई आणि वडील, स्त्री पुरुष, विटी दांडू, बरे वाईट, खरे खोटे, सत्यासत्य, मागे पुढे हे सर्व शब्द येतात द्वंद्व समासामध्ये. पहिले पद महत्त्वाचे कोणत्या समासात असते? तर अव्ययी भाव समास असतो. दुसरे पद तत्पुरुष समासात दुसरे पद महत्त्वाचे असते. आणि दोन्ही पदे कोणत्या समासात महत्त्वाची नसतात? तर बहुव्रीही समास. बहुव्रीही समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. लक्ष्मीकांत, वक्रतुंड, लंबोदर, निळकंठ बहुव्रीही समास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देवपूजा हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? मध्यम पदलोपी तत्पुरुष, षष्टी विभक्ती तत्पुरुष, उपपद तत्पुरुष की द्विगु. देवपूजा विग्रह काय होईल? तर देवाची पूजा. चाचीचे प्रत्यय कोणती विभक्ती? षष्टी विभक्ती. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. षष्टी विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे देवपूजा, देवाची पूजा.
राजपुत्र, राजाचा पुत्र, राजवाडा, राजाचा वाडा, त्यानंतर घरधनी, घराचा धनी, वाघनख, वाघाचे नख. हे सर्व शब्द येतील षष्टी विभक्ती तत्पुरुष समासामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात? बहुव्रीही, तत्पुरुष, द्वंद्व की अव्ययीभाव? तर पहिले पद महत्त्वाचे अव्ययीभाव समास, ऑप्शन डी. दुसरे पद महत्त्वाचे तत्पुरुष समास. दोन्ही पदे महत्त्वाची द्वंद्व समास. आणि दोन्ही पदे महत्त्वाची नसतात, तिसऱ्याच पदाचा बोध होतो तो बहुव्रीही समास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी द्विगु समासाची उदाहरणे कोणती? पंचवटी, चातुर्मास, त्रिभुवन, ग्रंथकार, कुंभकार, विहग, सप्ताह, त्रिदल, त्रैलोक्य, निर्धन, विरागी, प्राज्ञ. द्विगु समासाची उदाहरणे. तर द्विगु समासात काय असते? पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला असतो. काय करेक्ट आन्सर? पंचवटी 5 वडांचा समूह, चातुर्मास 4 महिन्यांचा समुदाय, त्रिभुवन 3 भुवनांचा समुदाय. पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला आहे. सो ऑप्शन अ मधले शब्द येतील द्विगु समासाची उदाहरणे. त्यानंतर सप्ताह 7 दिवसांचा समूह, त्रिदल 3 दलांचा समुदाय, त्रैलोक्य 3 लोकांचा समुदाय. पहिले पद संख्या विशेषण आणि शब्दातून समूह दर्शवलेला आहे. ऑप्शन क मधले सुद्धा शब्द येतील द्विगु समासात. ग्रंथकार, कुंभकार, विहग, निर्धन, विरागी, प्राज्ञ हे शब्द येणार नाही. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. अ आणि क ऑप्शन्समधले शब्द आहेत द्विगु समासाची उदाहरणे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे? द्विगु समास, तत्पुरुष, द्वंद्व की बहुव्रीही? रमाकांत विग्रह काय होईल? रमा आहे कांता ज्याची, असा तो म्हणजेच विष्णू. दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतोय. कोणता समास येईल? बहुव्रीही समास येईल. ऑप्शन डी. रमाकांत, लक्ष्मीकांत, वक्रतुंड, निळकंठ, लंबोदर, त्यानंतर जितेंद्रिय, पांडुरंग. दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, बहुव्रीही समास येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? न्यायान्याय, निळकंठ, विटीदांडू की हरिहर? वैकल्पिक द्वंद्व समास. तर काय असतो वैकल्पिक द्वंद्व समास? तर ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो, म्हणजेच 2 घटकांपैकी एक असा उल्लेख असतो, तेव्हा असतो वैकल्पिक द्वंद्व समास. तर न्यायान्याय कोणता समास येईल? न्याय किंवा अन्याय. वैकल्पिक द्वंद्व समास येईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. न्याय किंवा अन्याय 2 घटकांपैकी एक असा उल्लेख आहे. ठीक आहे. आणि किंवा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला आहे. ठीक आहे. निळकंठ कोणता समास येईल? निळा आहे कंठ ज्याचा तो बहुव्रीही समास. विटीदांडू, विटी आणि दांडू समाहार द्वंद्व समास येईल. समाहार द्वंद्व समासामध्ये आणि व या उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला असतो. आणि वैकल्पिकमध्ये किंवा अथवा वा. हरिहर, हरी आणि हर हा सुद्धा इतरेतर द्वंद्व समास येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा. पंचमी तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष की सप्तमी तत्पुरुष? जन्मखोड. तर जन्मापासून खोड, पंचमी तत्पुरुष. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. जन्मापासून खोड. त्यानंतर चोरभय, चोरांपासून भय, जातीभ्रष्ट, जातीतून भ्रष्ट, रोगमुक्त, रोगातून मुक्त. हे सर्व आहेत पंचमी तत्पुरुष समासाची उदाहरणे. ठीक आहे. सप्तमी तत्पुरुषमध्ये काय येईल? तर घरधंदा, घरातील धंदा, पाणकोंबडा, पाण्यातील कोंबडा, स्वर्गवास, स्वर्गातील वास, पोटशूळ, पोटातील शूळ. त या विभक्ती प्रत्यय असलेले समास सप्तमी तत्पुरुष समास. ठीक आहे. चतुर्थी तत्पुरुषमध्ये काय येईल? तर क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, सचिवालय, सचिवासाठी आलय, गायरान, गायींसाठी रान, तपाचरण, तपासाठी आचरण, ब्राह्मण भोजन, ब्राह्मणांसाठी भोजन. ठीक आहे. चतुर्थी तत्पुरुष. तृतीया तत्पुरुषमध्ये काय येईल? तर तोंडपाठ, तोंडाने पाठ, कपाळ करंटा, कपाळाने करंटा, ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित,
भक्तिवश, भक्तीने वश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? चुलत सासरा, द्विगु समास, मध्यम पदलोपी समास, द्वंद्व समास की कर्मधारय समास? चुलत सासरा. तर हे सुद्धा आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. चुलत सासरा, त्यानंतर मामे भाऊ, मावस भाऊ, भोजन भाऊ, पुरणपोळी, वांगी भात, कांदे पोहे, साखर भात कोणत्या समासात पाहिलं होतं? मध्यम पदलोपी समास. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. साखर भात हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? समाहार द्वंद्व, कर्मधारय तत्पुरुष, मध्यम पदलोपी की अलुक तत्पुरुष? साखर भात. तर साखर घालून केलेला भात साखर भात, वांगी घालून केलेला भात वांगी भात, पुरण घालून केलेली पोळी पुरणपोळी, कांदे घालून केलेले पोहे कांदे पोहे. मध्यम पदलोपी समास येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आता प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण कोणता शब्द पाहिला? तर चुलत सासरा. चुलत सासरासुद्धा येईल मध्यम पदलोपी समासात. चुलत सासरा, मावस भाऊ, मामे भाऊ, भोजन भाऊ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दररोज गावोगावी पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत? अव्ययीभाव समास, द्वंद्व, कर्मधारय की मध्यम पदलोपी? दररोज गावोगाव पदोपदी. तर खूप वेळा डिस्कस केलेला क्वेश्चन आहे. दररोज, गावोगावी, पदोपदी, जागोजागी, पानोपानी, रस्तोरस्ती, गल्लोगल्ली कोणत्या समासात येतात? अव्ययीभाव समासात येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. आणखी काय येईल अव्ययीभाव समासामध्ये? तर आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द. आमरण, आजन्म, यथाविधी, यथावकाश, प्रतिदिन, प्रतिवर्षी. ठीक आहे. त्यानंतर बे, गैर, बिन, दर, हर हे उपसर्ग लागलेले शब्द. गैरशिस्त, गैरहजर, बिनधास्त, दररोज, दर साल. ठीक आहे. हे सर्व येतील अव्ययीभाव समासात. तर हे सर्व क्वेश्चन्स तुमच्या TCS आणि IBPSने कंडक्ट केलेल्या एक्झामचे क्वेश्चन्स आहेत आणि असेच सर्व क्वेश्चन्स नेहमी रिपीट होताना दिसतात. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.